माझे मा बाबा इतक्या दिवसांनी एकत्र आलेत आणि प्लीज त्यांना असंच एकत्र ठेव आणि त्यांच्यामध्ये कधीच भांडण होऊ देऊ नको. अर्जा, अरे लय मनापासून इच्छा मागितली बरं का पोरानं. अमोल आहेच निर्मळ, त्यामुळे त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. भांजे, देव तुम्हाला आता अजिबात एकटं सोडत नसतोय बरं का. फक्त रात्री देवाला घेऊन कुठं जाऊ नका म्हणजे झालं. अहो नाही मामा, मी गेलो तरी हा देव येईन ना मग वाचवायला. काय कसं सुचत रे? इकडे इकडे. आहो, तुम्हाला काही झोपायचं नाही का काय आज? आणि तुम्ही आज पण रात्री कॉफी करून घेतली ना? काय हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं की रात्रीची कॉफी नका पीत जाऊ, तरी ऐकत नाही. हो, पण हे वाचन असलं ना की कॉफी शिवाय जमतच नाही मला. बरं ऐक, मला उद्या सकाळी लवकर उठव, कॉलेजला लवकर जायचंय, कामं वाढली आहेत. आता लवकर उठायचं असेल तर लवकर झोपायला पण लागेल ना. चला. रुपाली, अगं विनय काकाचे 5 मिस कॉल आहेत. काय? हा, तुम्ही बाहेर वाचत होतात ना, तेव्हा आले असणार आहेत फोन. थांब थांब, मेसेज पण आला एक. काय लिहिले बघा बरं. अमोल घरी नव्हता म्हणून विचारायला कॉल केला होता, पण आलाय तो. होई आजी बरोबर बाहेर गेलेला. अहो, एवढ्या रात्री कुठे गेलते ते? काही कळायला मार्ग नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फोन करून बघा ना, म्हणजे सविस्तर कळेल आपल्याला नक्की काय झालं होतं तिकडं. अगं आता खूप वेळ झालाय, सगळे झोपण्याच्या तयारीत असतील. उद्या बोलू आपण. अमोल ठीक असेल ना आपला? अगं हो, या ठिकाणी विनय काकाचा मेसेज आलाय, काही कळायला मार्ग नाही. अपर्णाने फुईआजी नावाची कोण म्हातारी कामाला ठेवली आहे ना, काही कळत नाही या ठिकाणी. एवढ्या रात्री लहान मुलाला घेऊन कोण बाहेर जातं? नाही हा, आपला अमोल कुणालाही न सांगता कुठं जाणारच नाही. ही ना त्या फुईआजींची चुकी असणार. कसली माहिती न घेता बाई कामाला ठेवल्यावर असंच होणार ना. घरातल्यांनी कळायला हवं. अरे, खबरदारी घ्यायलाच पाहिजे. बाई, मला आता अमोलची काळजी वाटायला लागली. काय आहे, त्याचं वाढतं वय आहे आणि या वयात मुलं चंचल असतात. पण तिथं आहेत की सगळे? तसं नाही अगं, अर्जुन इन्स्पेक्टर आहे, त्याचं फील्डवरचं काम आहे. कधी कुठं जावं लागेल काही सांगता येत नाही. आणि अपर्णा कलेक्टर, तिला तर कामातून घरात मानवर काढायला वेळ मिळायची. पण कामाचा आणि अमोलचा काय संबंध? अगं, यांची कामं ही अशी, यांचं काम घरापर्यंत यायला किती वेळ लागतो. मध्ये अमोलला किडनॅप केलं होतं ना, तेव्हापासून तर मला भीतीच वाटते. खरं तर मला पण रुकरुक लागून राहिलेली असते हो. पण अर्जुन भाऊ जे आहेत ना तिथं, ते नाही आपल्या अमोलला काही होऊ देणार. आहे, मला अर्जुनवर विश्वास आहे. मी उद्या कॉल करतो त्याला. बरं, तुम्ही जावा झोपायला, मी आले दार बंद करून. ये लवकर. हो. करा की तेवढं पासपोर्टचं माझं तेवढं काम. अरे होऊन जाईल 2 दिवसात. अहो साहेब, लय गडबड आहे. अरे 2 दिवसात होईल म्हणलं की होऊन जाईल, नको टेन्शन घेऊ. साहेब, एक काम करा, 1000 रुपये घ्या, पण माझं जरा लवकर काम करून द्या. कळतं का तुला? पोलिसांना रिश्वत देतोय, तुझे पैसे तुला ठेव. 2 दिवसात काम होईल म्हणलं की होईल. चल निघ, नाहीतर आतमध्ये टाकील. अरे तुमच्यासारखी लोक अशी आमच्यासारख्या लोकांना सवय लावतात आणि परत इवळत बसतावय. चल निघ, 2 दिवसात काम होईल तुझं. चल. जैन मॅडम. जैन. काय आज 2-2 डबे? आज मी जेवण दिसते आमच्यासाठी. चिंचुके, आज मी अर्जुनसाठी त्याच्या आवडीची मेथीची भाजी आणि मिरचीचा खरडा आणलाय आणि या डब्यात गव्हाची गोड लापशी आहे. अगं हाय 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 हाय, आता या खूप उशीर द्या ना, दुपारपर्यंत डबा खायची वाट बघायची. ते इकडं आता ताव मारतो. चिंचुके, तुम्ही ऐकलं नाही का? हे सगळं मी अर्जुनसाठी आणलंय. काय मॅडम, आता बघा, अर्जुन साहेब आहे ना, चवीसाठी एवढी एवढंसं खाणार. मग ही 2 मोठं डबं संपवायची जबाबदारी माझ्यावर येणार का नाही? चिंचुके, अहो या टिफिन मधला एक खास डबा तुमच्यासाठी सुद्धा आहे. ओ थँक्यू आर्या मॅडम, थँक्यू. हो, पण त्यासाठी तुम्हाला दुपारपर्यंत थांबावं लागेल आणि अर्जुननी खाल्ल्याशिवाय तुम्ही खायचं नाही. हा, आता बघतेच मी, येऊ दे कोणाला आडवं यायचं त्याला.
मग तो दीपक असून दे किंवा आणखी कोणी. हा डब्बा खाल्ल्यानंतर ना अर्जुन आज नक्की खुश होईल. अरे मॅडम, अर्जुन साहेबांवर अजून सुद्धा तुमचा लय जीव आहे ना. आता ते तुमचे होत्याल न होत्याल हे काही माहित नाही मला, पण तुम्ही ह्यातनं कसं बाहेर पडणार आहे ह्याची लय काळजी वाटते हो. चिंतुके अहो काय बोलताय तुम्ही. हे बघा अर्जुन फक्त माझा होणार आणि मला यात कसलीच शंका नाही. अरे मॅडम, तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे ना आता. हो पण हे बघा अर्जुनने मला कधीच निवडलं नाही ना, तरी मी आयुष्यभर त्याची वाट बघत नाही. अहो, अरे मॅडम काय बोलताय तुम्ही. अहो काय चुकीचं बोलली मी. बरोबर चूक माहित नाही मॅडम. साहेबांनी जर तुम्हाला नाही ना निवडलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा. अहो असं अडून राहू नका कोणाचं. चिंचुके अहो पण त्या गोष्टी तुम्ही आत्ता का बोलताय. कारण मला माहिती आहे कोणामध्ये अडकून राहिलं ना फक्त त्रासच होतो. हे बघा चिंचुके अहो प्रयत्न करण्याआधी तुम्ही पुढचा विचार का करताय. अहो, म्हणजे काय म्हणायचं तुम्ही सांगा बरं. म्हणजे हे बघा मी आधीच डिमोटिवेट आहे आणि त्यात तुमच्या अशा बोलण्याने ना माझं अजून खचीकरण होतंय. सॉरी मॅडम, मी फक्त तुमच्या काळजीपोटी बोलतोय, बाकी काय नाही. हो चिंचुके पण नुसत्या काळजीने अर्जुन माझा होणार आहे का. नाही ना, त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. अहो, का नाही करणार मॅडम, करणार की. चिंचुके एवढं सोपं नाहीये अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेणं.